नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुवारी आपण ज्या छोट्या छोट्या सेवा करतो ते सेवेतून आपल्याला स्वामींची कृपा कशी होते आणि त्या सेवा का करायच्या आहेत। अगदी साध्या सोप्या सेवा आहेत, त्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचं विसरायचं नाहीये, कारण गुरुवार हा गुरूंचा वार मानलेला आहे आणि गुरूंची जर आपल्यावरती कृपा असेल तर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा होते। माता लक्ष्मीचा सुद्धा वार गुरुवार आहे आणि त्यामुळे या सेवा आपल्याला केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा यांची वाढ होते। आपल्याला कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही। त्यासाठी सर्वात आधी गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला घराचा मेन दरवाजा पहिला स्वच्छ कपड्याने पुसून कोरडा करायचा आहे। त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये चिमूटभर कुंकू मिक्स करायचं आहे आणि गोमूत्र मिक्स करून, गंगाजल मिक्स करून त्याचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती एकसारखं करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर उंबरठ्याला पुजून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे घराच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। रांगोळी तुमच्याकडे सफेद असेल किंवा कलर नसतील तर तुम्ही त्यावरती हळदी कुंकू टाकू शकता। पूर्ण अशी सफेद रांगोळी कधीही घराच्या बाहेर काढायची नाहीये। त्याचप्रमाणे आपल्याला घरातील मंदिरात देवांची जी काही पूजा आहे, स्वामींचं एक दिवसाचं पारायण प्रत्येकजण करत असतात या दिवशी, तर माझं सुद्धा ते पारायण असतं। तर या दिवशी थोडासा वेळ लागू शकतो, परंतु जरा लवकर उठल्यामुळे ही कामे आपली उरकून घेता येतात। आता सकाळच्या वेळेला जी पूजा झालेली असते, पूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर, अंगणाच्या बाहेर जी तुळस असते, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, त्या तुळशीला सुद्धा कच्चं दूध अर्पण करायला गुरुवारच्या दिवशी विसरायचं नाहीये। कच्चं दूध अर्पण केल्यानंतर माता लक्ष्मी, विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात। त्याचप्रमाणे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद टाकायची आहे। गुरूंची कृपा आपल्यावरती होण्यासाठी किंवा गुरुग्रह आपल्या कुंडलीमधील बळकट होण्यासाठी आपण हे हळदीचा उपाय करू शकतो। दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हळद टाकली तरीही चालणार आहे, परंतु प्रत्येकाला शक्य होत नाही, तर अशा वेळेला आपण फक्त गुरुवारच्या दिवशी चिमूटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ती आंघोळ करू शकतो। यामुळे गुरूंची कृपा आपल्यावरती बळकट होते, गुरुग्रह आपल्या कुंडलीतला बळकट होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींना सुद्धा आपण नैवेद्य अर्पण करत असतो गोडाधोडाचा। तर या दिवशी आपण शक्यतो खिरीचा नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि स्वामींना सुद्धा आवडतं। कोणताही गोडाचा नैवेद्य आपण आपल्या स्वामींना दाखवत असताना खिरीचा जर नैवेद्य दाखवला तर तो माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करून घेतो। माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि तिची कृपा आपल्यावरती होते आणि त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर गुरुवारच्या दिवशी तिला आपण कधीही शिवीगाळ किंवा मारहाण अजिबात करू नये। तिच्याशी प्रेमाने बोलले तर आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते, कारण लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणजे आपल्या घरातील मुलगी असते आणि तिचा आपण अपमान करू नये। गुरुवारच्या दिवशी तर आपण बिलकुल तिचा अपमान करता कामा नये, तिच्याशी प्रेमानंच वागलं पाहिजे, तिच्याशी प्रेमानं आपण बोललं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर गुरुवारच्या दिवशी करायची आणि या दिवशी सुरुवात केल्याने माता लक्ष्मीची पण कृपा राहते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला त्या गोष्टीमध्ये मिळत असतो। त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना शक्यतो शक्य असेल तेवढ्या वेळेला आपण गुरुवार हा दिवस निवडावा, त्यामुळे आपलं काम 100% पूर्ण होतं। तर अशा पद्धतीने या छोटे छोटे टिप्स आपण गुरुवारच्या दिवशी फॉलो करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची आणि स्वामींची, आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घ्यायची आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।